तो पहिला नाच आहे. आमची 100 वर्षाच्या पूर्वीची परंपरा. रांगोली पण पाहू शकता तुम्ही. फायनली बाहेर निघालेली आहे पालखी. बकोरसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा. टॅटू असणार आहे तो पण एकविराईचा. मान हात देणार हाव इथली आहे संपगा. बोला आई माऊलीचा. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरीन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत कोपरवली कोलीवाड्यात. इथं रानात जाऊन मान दिला जातो. आई एकविरीची पालखी थेट मंदिरातून रानात आणली जाते. एक पौराणिक म्हणजे जुना मंदिर असतो तिथं आणली जाते आणि मानपान केला जातो आहे. एक नारळ फोडण्याची एक आगली वेगळी पद्धत तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. चला तर मंडळी, थेट आलेलो आहोत एकविराई मंदिर असणार आहे कोपरवलीचं. आणि पाहू शकता तुम्ही या साईडला तुम्हाला पालखी सजवली आणि एकविराईचं मंदिर असणार आहे. चला दर्शन घेऊया. मंडळी पाहू शकता इकडं तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहेत. आणि इकडं गाभारा असणार आहे. कोपरवली कोलीवाड्याची मानाची पालखी म्हणून लिहिलेलं आहे. आणि 2 मोर पाहायला भेटणार आहे. आणि इकडं तुम्हाला एकविराई पाहायला भेटणार आहे. पाहू शकता पालखी मस्त अशी फुलांनी सजवली आहे. आणि वर तुम्हाला एकविराई पाहायला भेटणार आहे. ही बघा काय देखणं रूप, हिंगलाई देवी टाईपमध्ये रूप पाहायला भेटणार आहे. हे बघा मंडळी, आतमध्ये एकविराईचा मुखवटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. तर इकडं पाहू शकता रांगोली काढली आहे. जय भुईर दादूसने रांगोली काढलेली आहे. आणि रांगोली पण पाहू शकता तुम्ही मस्त अशी सेम हुबेहूब एकविराई रेखाटलेली आहे. आणि मुकुट वगैरे पाहू शकता तुम्ही. चला तर मंडळी, पालखी निघत आहे आता. ही बघा पाहू शकता तुम्ही. सर्व ग्रामस्थांनी पालखी काढलेली आहे. आता थोड्याच वेळात बाहेर पडणार आहे. हे बघा मंडळी, पालखी आता क्रॉस थोडी करायला लागेल आणि बाहेर निघणार आहे पालखी. पाहू शकता तुम्ही. आणि फायनली बाहेर निघालेली आहे पालखी. बघा मंडळी, हा मानपान दिला जातो त्याचाच बली असणार आहे. आणि जागोजागी तुम्हाला ग्रामस्थ म्हणजे महिला भगिनी, आईला वेणी आणि तिचा मानपान करताना तुम्हाला पाहायला भेटणार. बकोरसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुझ्यासाठी हे बोकर आता कुठे नेतील? इकडे डोंगरावर. डोंगराव. मग डोंगराव गेले व डोंगरावर गेलो, नारळ फोडतील, बोकराला असं नेतील. नंतर मग कापते मान देतील. ओके. नाव काय तुझं बोललास? हरीश गणेश पण मग त्याला उचलशील त्याला? किती किलोचा आहे माहिती नाही.
मंडळी पाहू शकता याचं प्रकट स्थान असणार आहे आणि तिथंच मानपान पहिला दिलेलं आहे. तिथून नंतर पालखीला मानपान असणार आहे.
मंडळी पाहू शकता पहिले पाय धुतले जाणाऱ्या पालखी घेणाऱ्यांचे सर्वांचे पाय धुतले जातात आणि प्रत्येक भगिनी पाया पडायला जेव्हा येते पहिले सर्व पालखीवाल्यांचे पाय धुणार नंतर मग हळदी कुंकू वाहणार. बघा मंडळी मानपान दिला जातो आईला म्हणजेच पालखी पाहू शकता इथं भगिनी असणार आहे ग्रामस्थ वगैरे ज्या भगिनी असणार आहेत त्या सर्व पाया पडतात पाहू शकता तुम्ही. आणि बघा पालखी काढून मुलाला किंवा मुलीला काढण्याची प्रथा पण असते आणि इकडं आता एक कापूरचं हे करतात छोटीने काम केलं आहे बघा पाहू शकता कापूर लावलेला आहे. चला तर मंडळी सर्व नाचत गाजत आलेले आहे आता रानामध्ये म्हणजे डोंगरात जाणार आहे. जो मानपान द्यायचा असेल तो मानपान सर्व ग्रामस्थ कोपरवलीचे देणार आहेत कोपरवली कोलीवाड्याचे आणि सर्वजण उतरत आहे. तर मंडळी दादूस भेटलाय. दादूस ही काय परंपरा असणार आहे आपली कोपरवली गावाची? मी सचिन कोळी ओके कोपरवली गावचा. ओके आमची 100 वर्षाच्या पूर्वीची परंपरा आहे हां आणि आम्ही जल्लोषात मध्ये साजरा करतो. ओके आणि इथं आता तळीफोडाचा कार्यक्रम होणार आहे. ओके. पहिला जेंट्सचा होईल त्याच्यानंतर लेडीजचा होईल आणि त्याच्यानंतर आपल्या बोकडाचा मान दिला जातो आणि इथं त्याचा प्रसाद करून वाटप केला जातो. म्हणजे इथून पालखीचा संपन्न होणार आहे पालखी पूर्ण नाही संपन्न होणार नाही. मग रात्री तिथं 10 वाजता पुन्हा जल्लोष होणार आहे तिथं ओके. डीजे वगैरे तिथं हे करून. ओके आपली प्रथा किती वर्षापासून चालू झालेली 100 वर्षाच्या पूर्वीपासून आहे. आम्हाला पण माहिती नाही. वाढवडिलांपासून वाडवडिलांपासून चालू ओके. आहे आणि आणि अजूनपर्यंत आम्ही टिकवून ठेवलेली आहे. ओके अच्छा मग हे दिवस ठरवला जातो का तिथीवर नाही नाही तिथीवरच आहे. दिवस येतो रामनवमीच्या अगोदर हा मान देवता होतो. ओके. अष्टमीला अष्टमीला होतो का? हा, सप्तमीला तिथं हे असतं आपलं सबिन असतं गावात ओके रात्री मिरवणूक आणि अष्टमीला इथं मान असतं. आणि नारळ फोडाची प्रथा कशी म्हणजे काय आहे त्याचे कशा काय देवीला नारळ फोडून आम्ही मानवंदना देतो. मानवंदन आहे हा. म्हणजे एक प्रकारे तली का तली. तली फोडण्याचा कार्यक्रम असते. हा ओके. माकडाचा मान असते. ओके मानाची तली असते. तर बोला आई माऊलीचा उदय
एकविरा माते की. चला तर मंडळी इकडे पाहू शकता कोंबडा आणलाय मानाला. दादूस नवसाचा असणार आहे का कसा असणार आहे कोंबडा? नवसाचा असणार आहे. नाव काय तुझा दादूस? मंडळी पाहू शकता आता तली ठेवण्यात येणार आहे आणि सर्व लेडीज वगैरे असणार आहेत. तर पहिली बहुतेक लेडीज असणार आहे का जेंट्स असणार आहे बघूया. इकडे मामा बसले आहेत. मामा काय मग पहिला आता मान कोणाचा असणार आहे फोडण्याचा? जेंट्स लोक फोडणार आहेत आणि त्याच्यानंतर लेडीज लोक. माझं नाव प्रसन्ना मिन्नाथ कोहली. ओके, मग या आता आपण तली देणार आहोत की कशी देव? या आता नारळाची तली देता वारवडला पासून मान नाही, तरी किती तुमच्या लग्नाच्या आधीपासून चालू आहे? लग्नाच्या अगोदर पासून आहे. ओके. पहिले ही तली झाल्यानंतर सासूच्या यापासून ती तलीचा मान आहे. ओके, मग आता ही तली दिली त्याच्यानंतर काय होईल? तली दिल्यावर पहिली तली फोडील तो नाचेल, अच्छा, ही प्रथा. नारळ फोडील तो पहिला नाचेल. ओके आणि आमच्या कोलीवाड्याचा मान आहे. ओके डोंगरात येऊन आम्ही मजा करताव आणि मग बकऱ्याचा मान देताव तिथं. ओके असं आहे का? असं आहे. म्हणजे वाढ वारवडला पासून ही प्रथा आहे आमची. ओके बोला आई माऊलीचा एकविरा माते की. हे बघा हातावर टॅटू काढलाय, आईंचा टॅटू असणार आहे तो पण एकविरा आईचा. हा बघा बघा मंडळी पालखी आलेली आहे, एंट्रन्स केलेलं आहे आणि पाहू शकता हे बघा. आणि मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात पालखी आलेली आहे. परत पालखी आलेली आहे. बघा आता पालखी ठेवण्यात येणार आहे. मंडळी मानपानचा बोकड असणार आहे तो घेऊन फिरवते सगळीकडे आणि सगळे नारळ व्यवस्थित लागलेले आहे. सगळेजण रेडीच आहेत. हा बघा प्रत्येक जणांनी नारळ घेऊन रेडी आहेत. पहिली असणार आहे जेंट्सची पाली नारळ फोडण्याची आणि एका फटक्यात सगळेजण नारळ फोडणार आणि नाचणार आहेत. आणि बघा सगळी मंडळी बसलेली आहे. रेडीच आहात. हा याच्यावर जय शिवराय. आणि इकडे सगळेच रेडी आहेत. हे बघा सगळे जेंट्स रेडी आहेत आणि इकडे पण जेंट्स. पहिली पाली असणार आहे जेंट्स लोकांची आणि तिकडं पालखी ठेवलेली आहे. ते पाहू शकता इथं मानपान द्यायचं चालू केलेलं आहे. कापूर झालेलं आहे, अगरबत्ती केलेलं आहे. हे बघा मान आज देणार हाव ही तली आहे संपूर्ण. ओके हे परंपरा आमची राहत झालेली आहे. आम्हाला काय माहिती नाही. याची पुरुषी चालू हल्ली आम्ही 50 वर्षाचे झालेलो आहोत. खूप अगोदरपासून हा बघा मानपान दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही. बोलतात म्हणजे भंडारा. हे बघा मंडळी सर्वांना आता कापूर आणि अगरबत्ती दिली आहे लावून. हे बघा जिथं जिथं नारळ दिला जाईल तिथं तिथं अगरबत्ती आणि कापूर ठेवले आहे या दादाने. हे बघा मंडळी पाहू शकता प्रत्येकाने आता कापूर घातलेला आहे. हे बघा जो पण मान देणार आहे त्यांच्या टिला लावला जाणार आहे. बघा याचे जाम मोठा लावलाय टिला मंडळी फटाफट. हे बघा सर्वांनी फोडलेले आहेत एकदाच आणि आता प्रत्येक जण नाचणार. बघा एक नंबर. तर पुरुष मंडळी झालेले आहेत. आता सर्व लेडीज लोक बसलेली आहेत आणि सर्वजण आता रेडी आहेत. मामी पण रेडी आहेत पाहू शकता तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन केलाय. बरोबर आहे. हे बघा सर्व रेडी आहेत आता
प्रत्येक लेडीजने आता आपली जागा घेतलेली आहे. आता बारी असणार आहे लेडीज लोकांची. या बघा सर्व सजून धजून आलेले आहेत. हे बघा कापूर वगैरे लावून झालेलं आहे. आता अगरबत्ती वगैरे ओवाळून सर्व आता रेडी होणार आहेत लेडीज लोक. बघा मामीव रेडी आहेत. छोटी गँग असणार आहे सगळी. तर मंडळी सगळी आता रेडी आहेत, पाहू शकता तुम्ही. मस्त असं सुरेख असं ड्रेसिंग करून लेडीज लोक पण आता नारळ फोडणार आहेत आणि कापूर वगैरे जाळलेले आहेत. याच्यानंतर अगरबत्ती ओवाळणार आहेत. बघा आता कुंकू घेतलेलं आहे, प्रत्येकाच्या टिला लावला जात आहे. हा बघा हा बघा फटाफट फोडलेले आहेत. हे बघा आणि आता जल्लोष बघा. बघा चला आता मानपान देण्यात येणार आहे आणि इकडे खांद्यावर घेतलाय. हा बघा हा आता मानपान असणार आहे. तर फायनली मंडळी मान वगैरे सर्व देऊन झालेले आहेत. तर कशी वाटली ही कोपरवली कोलीवाड्याची आगली वेगळी परंपरा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तेव्हापर्यंत बाय बाय.